व्हेरी गुड मॉर्निंग. आजच्या सेशनला आपण या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं स्वरूप विचारात घेत आहोत. मागील सेशनमध्येही आपण पाहिलं काही प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात, म्हणजे प्रश्नाचं स्वरूप काय असतं, त्याची उत्तरं कशी असतात, त्याचे पर्याय कशा पद्धतीचे असतात, त्याचबरोबर त्यांची निवड आपण कशा पद्धतीने केली पाहिजे याबद्दलची माहिती तुम्हाला मागील सेशनमध्ये मी आपल्याला सांगितलेली होती. त्यानंतर आणखी या सेशनला आपण थोडंसं पाहणार आहोत आणखी कशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, कशा पद्धतीचे प्रश्न तयार असू शकतात, कशा पद्धतीचे प्रश्न आपण त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे याबद्दलची माहिती थोडीशी आपण व्यवस्थित पद्धतीने पाहणं गरजेचं आहे. कारण विद्यापीठाच्या परीक्षेचं स्वरूप हे या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह असतं. त्या ठिकाणी लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, त्यानंतर टिपा लिहा अशा पद्धतीचं स्वरूप त्या ठिकाणी विद्यापीठाच्या परीक्षेचं असतं. परंतु या पॅन्डेमिकच्या काळामध्ये या परीक्षेचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न तेही ऑनलाईन, त्यामधून त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला सामोरं जायचं आहे. आणि मग त्यासाठी आपली मानसिकता चांगल्या पद्धतीची असणं गरजेचं असतं, आपली मानसिकता खंबीर असणं गरजेचं असतं आणि त्यासाठी हा छोटासा प्रयत्न मी यासाठी आपल्यासमोर करत आहे, लक्षात घ्या. आता आणखी कोणत्या पद्धतीचे किंवा कशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता असते किंवा कशा पद्धतीचे प्रश्न तयार करावे लागतात आपल्याला, त्याचे उत्तर आपण कशा पद्धतीने तयारी करायची असते, त्याचबरोबर परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची असते, हाही भाग आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. मी तुम्हाला मागील काही भागामध्ये सांगितलेलं आहे की परीक्षेला बसत असताना आपली मानसिकता त्या ठिकाणी खंबीर असली पाहिजे. त्याचबरोबर आपण पूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरं जायचं असतं. परीक्षेची तयारी करत असताना आपला अभ्यास पूर्ण झालेला असला पाहिजे आणि पूर्ण आत्मविश्वासानं आपण त्या ठिकाणी परीक्षेला सामोरं जायचं आहे, लक्षात घ्या तुम्ही. कोणत्याही पद्धतीची द्विधा अवस्था मनाची असता कामा नये. त्याचबरोबर कोणत्याही पद्धतीचं आत्मविश्वास डळमळीत होता कामा नये. तुम्ही पूर्ण आत्मविश्वासानं त्या ठिकाणी परीक्षेला सामोरं जायचं आहे. आणि हा पूर्ण आत्मविश्वास कधी तुम्हाला निर्माण होऊ शकेल, कधी तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकेल, जर परीक्षेबद्दलची इत्थंभूत माहिती तुम्हाला मिळालेली असेल, परीक्षेचं संपूर्ण स्वरूप तुम्हाला माहिती असेल, परीक्षेचं नेचर आपल्याला जर माहिती असेल, तर त्यावेळेला आपण पूर्ण आत्मविश्वासानं काय करू शकतो, परीक्षेला सामोरं जाऊ शकतो. आणि म्हणून इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की पूर्ण आत्मविश्वासानं जर सामोरं जायचं असेल तर त्यासाठी आपली मानसिकता चांगली तयार असणं गरजेचं असतं आणि त्यासाठी हा प्रयत्न मी आपल्यासाठी करत आहे, लक्षात घ्या. आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे बहुपर्यायी प्रश्न हे तसे आपल्या दृष्टीतून नवीन नाहीच आहेत. मी मागेही तुम्हाला सांगितलं की आपण ॲटॉनॉमस कॉलेजचे विद्यार्थी आहोत आणि ह्या अंतर्गत इव्हॅल्युएशनमध्ये, अंतर्गत मूल्यमापनामध्ये आपण ज्या परीक्षा घेतो त्यामध्ये बहुपर्यायी प्रश्नाची परीक्षासुद्धा आपल्याकडे होत असते. त्यामुळं आपण या परीक्षेला नवीन नाही आहेत, लक्षात घ्या. पण तरी देखील जरी आपण नवीन नसलो तरी देखील आपण या ठिकाणी आपली मानसिकता खंबीर करणं गरजेचं असतं आणि म्हणून ही पूर्वतयारी म्हणून आपण करत आहोत, लक्षात घ्या. आता कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्या प्रकरणावर विचारले जाऊ शकतात किंवा चॅप्टर्सवर असू शकतात आणि त्या प्रश्नाची तयारी कशी करायची असते याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहतो आहोत, लक्षात घ्या. आता जनरली मागच्या प्रेझेंटेशनमध्ये किंवा मागच्या पिरियडला सुद्धा आपण पाहिलं की कशा पद्धतीचे प्रश्न असतात. तसेच आता याही प्रेझेंटेशनला तुम्हाला मी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की बहुपर्यायी प्रश्न प्रत्येक चॅप्टरवर कशा पद्धतीचे तयार होऊ शकतात, कशा पद्धतीचे ते बहुपर्यायी प्रश्न असतात, मग त्यामध्ये पर्याय कशा पद्धतीचे दिलेले असतात, त्यामध्ये अचूक पर्याय कसे निवडायचे असतात, त्याचबरोबर आणखी दुसरे पर्याय कशा स्वरूपाचे असतात याबद्दलची माहिती आपणाला असणं गरजेचं आहे. आणि ही संपूर्ण माहिती जर आपल्याला असेल तर निश्चितच आपण पूर्ण तयारीनिशी काय करू शकतो, परीक्षेला सामोरं जाऊ शकतो, लक्षात घ्या. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजिबात घाबरायचं नाही, अजिबात गडबडायचं नाही, कोणत्याही प्रकारची माल प्रॅक्टिस करायची नाही, लक्षात घ्या. प्रत्येक 90 सेकंदाला तुमचं रेकॉर्डिंग ही त्या ठिकाणी होत असतं, त्यामध्ये विथ फोटो असतो, लक्षात घ्या. तुम्हाला कल्पनासुद्धा नसणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये आपण माल प्रॅक्टिस करायची नाही, कॉपी करण्याचा प्रयत्न करायचा नाही, लक्षात घ्या. पूर्ण अभ्यास करा आणि नंतर परीक्षेला सामोरं जा. डेफिनेटली यू विल गेट ॲम्पल सक्सेस इन दॅट एक्झाम ऑल्सो. आणि म्हणून सर्वांना पुन्हा एकदा ह्या परीक्षेच्या बाबतीत मी शुभेच्छा देतो आणि काही प्रश्न जे आहेत कशा पद्धतीचे प्रश्न असतात त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. ओके. आता पहिला प्रश्न आजच्या प्रेझेंटेशनला मी आपल्याला सांगू इच्छितो की तो कसा असू शकतो, तर टिंबटिंब पद्धतीला 3 अभिनेती पद्धती असं म्हटलं जातं. आता सामाजिक संबंध असतील, आर्थिक संबंध असतील, औद्योगिक संबंध असतील आणि राजकीय संबंध असतील, मग हे वेगवेगळ्या पद्धतीचे संबंध मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ह्या वेगवेगळ्या संबंधामधून कोणती पद्धती आहे की त्या पद्धतीला 3 अभिनेता पद्धती म्हणून संबोधलं जातं, ओळखलं जातं. त्याचं करेक्ट उत्तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की औद्योगिक संबंध. काय असू शकेल, औद्योगिक संबंध. औद्योगिक संबंध पद्धतीला 3 अभिनेते पद्धत असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं,
औद्योगिक संबंध पद्धतीला 3 अभिनेते पद्धत असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रश्न त्या ठिकाणी आपण चर्चेसाठी घ्यायचा आहे. टिंबटिंब ही प्रत्येक कर्मचाऱ्याची प्राथमिक अपेक्षा असते. टिंबटिंब ही प्रत्येक कर्मचाऱ्याची प्राथमिक अपेक्षा असते. आता प्रत्येक कर्मचाऱ्याची प्राथमिक अपेक्षा काय असू शकते? त्यासाठी सुद्धा पर्याय मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. सेवा शाश्वती असली पाहिजे, ब समाधान असलं पाहिजे, क आनंद असला पाहिजे आणि ड सुरक्षितता असली पाहिजे. मग या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याची प्राथमिक अपेक्षा काय असते? तर पहिल्यांदा आपली सेवा ही शाश्वत असली पाहिजे. म्हणजेच सेवा शाश्वती हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहायचा आहे. टिंबटिंब म्हणजे मजुरांच्या कार्यामध्ये शरीराला प्रतिकूल असणाऱ्या शारीरिक जोखीमांपासून त्यांचे संरक्षण करणे होय. म्हणजे मजुराला शरीराला प्रतिकूल असणाऱ्या जे काही शारीरिक जोखीमा असतात त्याच्यापासून संरक्षण करणं म्हणजे नेमकं काय असतं, त्याची कुठली कन्सेप्ट त्या ठिकाणी वापरली जाते? तर त्या ठिकाणी 4 उत्तरं दिलेली आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत. सामाजिक आरोग्य, ब औद्योगिक आरोग्य, क जागतिक आरोग्य आणि ड वैयक्तिक आरोग्य. आता यामध्ये कोणती त्या ठिकाणी संकल्पना या ठिकाणी योग्य असू शकते, कोणता पर्याय योग्य असू शकतो? तर त्या ठिकाणी औद्योगिक आरोग्य. त्या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं? औद्योगिक आरोग्य. औद्योगिक आरोग्य म्हणजे मजुरांच्या कार्यामध्ये शरीराला प्रतिकूल असणाऱ्या शारीरिक जोखीमांपासून त्यांचे संरक्षण करणे होय. म्हणजे अशा पद्धतीनं हा अचूक पर्याय आपण त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची धुण्याची जागा, नीट लक्ष द्या, कोणत्याही प्रकारची धुण्याची जागा, स्वच्छतागृहे इत्यादींपासून टिंबटिंब फुटांच्या आत पिण्याचे पाण्याचे नळ असू नयेत. म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या नळाची जागासुद्धा त्या ठिकाणी योग्य निश्चित केलेले पहा. म्हणजे किती फुटापासून ते असली पाहिजे? स्वच्छतागृहापासून किंवा धुण्याच्या जागेपासून. अ पर्याय दिलेले 20, ब दिलेले 40, क पर्याय आहे 60 आणि ड 80. यामध्ये कोणता अचूक पर्याय आहे? आपण जर काळजीपूर्वक जर पुस्तकामधली माहिती वाचलेली असेल, काळजीपूर्वक जर आपण लेक्चर्स ऐकलेले असतील तर निश्चितच तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही प्रकारची धुण्याची जागा, स्वच्छतागृहे इत्यादींपासून 20 फुटांच्या आत पिण्याचे पाण्याचे नळ असू नयेत. म्हणून पर्याय अ हा या ठिकाणी अचूक आहे पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी चर्चेसाठी घेऊया. कारखान्यातील यंत्रसामग्रीची टिंबटिंब एकदा सक्षम व्यक्तीकडून सखोल तपासणी करावी. किती कालावधीतून? म्हणजे कारखान्यातील जी काही यंत्रसामग्री असते त्या यंत्रसामग्रीची सक्षम व्यक्तीकडून किती कालावधीमध्ये तपासणी करावी लागते एकदा? तर पहिला पर्याय आहे अ 12 महिन्यातून, क 6 महिन्यातून, ब 6 महिन्यातून, क 9 महिन्यातून आणि ड 3 महिन्यातून. म्हणजे 12, 6, 9, 3 असे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. मग यामध्ये नक्की कुठला पर्याय असू शकतो? करेक्ट उत्तर कोणतं आहे? तर 12 महिन्यातून. म्हणजे कारखान्यातील यंत्रसामग्रीची 12 महिन्यातून एकदा सक्षम व्यक्तीकडून सखोल तपासणी करावी, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण लक्षात घ्यायचा आहे. ज्या कारखान्यात टिंबटिंबपेक्षा जास्त कामगार आहेत, ज्या कारखान्यात टिंबटिंबपेक्षा जास्त कामगार आहेत तेथे स्वच्छतागृहाचे बांधकाम हे ठरवून दिलेल्या पद्धतीनेच असावे. म्हणजे कामगारांची संख्या या ठिकाणी रिस्ट्रिक्ट केलेली आहे पहा. म्हणजे कमीत कमी किती कामगार असले पाहिजेत, म्हणजे त्या ठिकाणी स्वच्छतागृह ही ठरवून दिलेल्या पद्धतीची बांधावी लागतात. म्हणून पर्याय अ 350, पर्याय ब 450, क 550 आणि ड 250. म्हणजे ज्या कारखान्यामध्ये 250 पेक्षा जास्त कामगार आहेत, नीट लक्ष द्या, ज्या कारखान्यामध्ये 250 पेक्षा जास्त कामगार आहेत तेथे स्वच्छतागृहाचे बांधकाम हे ठरवून दिलेल्या पद्धतीनेच असावे. म्हणजे अशा पद्धतीनं 250 कामगार ही मिनिमम संख्या असते. त्यापेक्षा जास्त असतील तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ठरवून दिलेल्या पद्धतीनंच स्वच्छतागृह ही बांधली पाहिजेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. सुरक्षितता अधिकाऱ्यांची कर्तव्ये किंवा कार्ये. सुरक्षितता अधिकाऱ्याची कार्ये किंवा कर्तव्ये, पात्रता आणि सेवेच्या अटी कोण ठरवू शकतं? टिंबटिंब ठरवू शकते. म्हणजे हे काम कोणाचं आहे? तर अ केंद्र सरकार, ब राज्य सरकार, क केंद्र व राज्य सरकार आणि ड जिल्हा प्रशासन. म्हणजे सुरक्षा अधिकाऱ्याची कर्तव्ये, पात्रता आणि सेवेच्या अटी ह्या कोणाच्या मार्फत निश्चित केल्या जातात? तर इथं योग्य पर्याय आपण लक्षात घेतला पाहिजे. हे सगळं काम हे राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं आणि त्यामुळं राज्य सरकारच अशा पद्धतीच्या सेवेच्या अटी काय करू शकतो? ठरवू शकतं.
त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे. टिंबटिंब म्हणजे कामाच्या स्वरूपापासून होणाऱ्या मजुरांच्या आरोग्य ऱ्हासाला निर्बंध घालणे. टिंबटिंब म्हणजे कामाच्या स्वरूपापासून होणाऱ्या मजुरांच्या आरोग्य ऱ्हासाला निर्बंध घालणे. आता त्याचा अर्थ नेमका काय होतो? मग कोणते पर्याय दिलेले आहेत? अ. औद्योगिक आरोग्य, ब. मानसिक आरोग्य, क. शारीरिक आरोग्य, ड. सामाजिक आरोग्य. म्हणजे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्या स्वरूपाचं आरोग्य असतं की त्यामुळं मजुरांच्या आरोग्य ऱ्हासाला निर्बंध घालता येतो. तर त्या ठिकाणी औद्योगिक आरोग्य, कारण कामगार हे उद्योगामध्ये काम करतात, त्यामुळं सर्वसाधारण कन्सेप्ट कुठली वापरली जाते? औद्योगिक आरोग्य, इंडस्ट्रियल हेल्थ असं म्हटलं जातं, लक्षात घ्या तुम्ही. आणि याचा या ठिकाणी कामाच्या स्वरूपापासून मजुरांच्या आरोग्याला धोका उद्भवत नाही, त्यासाठी प्रतिबंध घातले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. टिंबटिंब रोजी कारखाना कायदा संमत करण्यात आला. आता दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, तारीख अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे कोणत्या दिवशी कारखाना कायदा संमत करण्यात आला? अ. 20 सप्टेंबर 1945, ब. 21 सप्टेंबर 1946, क. 22 सप्टेंबर 1947 आणि ड. 23 सप्टेंबर 1948. म्हणजे इथं दिवस तारीख अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे कोणत्या दिवशी कारखाना कायदा संमत करण्यात आला? त्याचं उत्तर असेल 23 सप्टेंबर रोजी कारखाना कायदा संमत करण्यात आला. कोणत्या दिवशी? 23 सप्टेंबर रोजी कारखाना कायदा हा संमत करण्यात आला. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. कारखाना कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यास किमान टिंबटिंब घनफूट जागा असली पाहिजे. कारखाना कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यास किमान टिंबटिंब घनफूट जागा असली पाहिजे. किती घनफूट जागा प्रत्येक कर्मचाऱ्याला असली पाहिजे? तोही भाग आपण इथं समजून घेतला पाहिजे. म्हणजे कारखाना कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला किती घनफूट जागेची आवश्यकता असते कमीत कमी? पर्याय 4 दिलेले आहेत. अ. 200, ब. 300, क. 400 आणि ड. 500 घनफूट. याच्यातलं करेक्ट उत्तर कोणतं आहे? अचूक पर्याय कोणता आहे? हाही भाग आपण इथं समजून घेतला पाहिजे. म्हणजे कारखाना कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान 500 घनफूट जागा असली पाहिजे. म्हणजे राईट उत्तर कुठलं असेल? 500 घनफूट जागा. त्यानंतर प्रत्येक कारखान्यात जेथे टिंबटिंबपेक्षा जास्त कामगार असतात किंवा जेथे टिंबटिंबपेक्षा जास्त कामगार काम करतात तेथे उन्हाळ्यात थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे. आता थंड पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं, परंतु त्यासाठी मिनिमम त्या ठिकाणी संख्या अतिशय महत्त्वाची असते. म्हणजे कमीत कमी किती असले पाहिजेत कामगार किंवा त्यापेक्षा किती जास्त असले पाहिजेत? तर 250 किंवा त्यापेक्षा जर जास्त कामगार काम करत असतील तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे. म्हणजे उत्तर करेक्ट कुठलं असेल? अ. 250. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. जेथे 500 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार काम करतात, नीट लक्ष द्या, जेथे 500 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार काम करतात तेथे टिंबटिंबची नेमणूक करावी. कोणाची नेमणूक केली पाहिजे? म्हणजे ज्या कारखान्यामध्ये 500 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करत असतात त्या ठिकाणी कोणाची नेमणूक केली पाहिजे, नियुक्ती केली पाहिजे? इथं वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. अ. कामगार कल्याण अधिकारी, ब. सुरक्षा अधिकारी, क. मानव संसाधन विकास अधिकारी, ड. वित्तीय सुरक्षा अधिकारी. म्हणजे आता इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणाची नेमणूक केली पाहिजे 500 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार जर काम करत असतील तर त्या ठिकाणी करेक्ट उत्तर असेल, अचूक पर्याय असेल कामगार कल्याण अधिकारी. कोणाची नियुक्ती करावी लागेल? कामगार कल्याण अधिकाऱ्यांची नेमणूक ही करणं गरजेचं असतं ज्या ठिकाणी 500 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार काम करतात तिथं. म्हणून पर्याय अ हा या ठिकाणी अचूक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. औद्योगिक कर्मचाऱ्यांच्या संबंधात स्वतःची कार्यविषयक जबाबदारी चांगल्या व योग्य प्रकारे व योग्य ते श्रम घेऊन पार पाडण्याच्या कामगारांच्या इच्छेचा अंतर्भाव टिंबटिंब या संज्ञेमध्ये होतो. म्हणजे कामाच्या संदर्भातली जी काही जबाबदारी असते ती चांगल्या पद्धतीने पार पाडावी, योग्य पद्धतीने पार पाडावी आणि योग्य ते श्रम घेऊन पार पाडावी अशी इच्छा कर्मचाऱ्यांच्या किंवा कामगारांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि अशा इच्छेचा अंतर्भाव हा कशामध्ये असतो? त्यासाठी उत्तरं दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. अ. मनोधैर्य, ब. कार्यपरिस्थिती, क. कार्यपात्रता आणि ड. आत्मविश्वास. म्हणजे याच्यामधला अचूक पर्याय कोणता आहे? तर अ. मनोधैर्य. ओके. म्हणजे औद्योगिक कर्मचाऱ्यांच्या संबंधात
स्वतःची कार्यविषयक जबाबदारी चांगल्या व योग्य प्रकारे व योग्य ते श्रम घेऊन पार पाडण्याच्या कामगारांच्या इच्छेचा अंतर्भाव हा मनोधैर्य या संकल्पनेमध्ये होतो. म्हणजे मनोधैर्य ही संकल्पना जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिली तर निश्चितच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या लक्षात येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. मनोधैर्य हा एक जिन्सी घटक नाही. ट्राय टू अंडरस्टँड. मनोधैर्य हा एक जिन्सी घटक नाही, तर विविध प्रकारच्या अभिवृत्तीचा तो टिंबटिंब आहे. तर त्याचे पर्याय दिलेले आहेत. 4 पर्याय आहेत. अ. एकजीव समूह, ब. निर्जीव समूह, क. सजीव समूह आणि ड. व्यक्तिगत समूह. आता ह्या 4 पर्यायामध्ये करेक्ट उत्तर कुठलं आहे तर एकजीव समूह. कुठलं उत्तर बरोबर आहे? एकजीव समूह हे उत्तर बरोबर आहे. पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे तो म्हणजे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य टिंबटिंब दर्जाचे असेल तर ते संघटनेला व कर्मचाऱ्यांना घातक असते. आता कोणत्या दर्जाचं मनोबल हे घातक असतं त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. अ. उत्कृष्ट, ब. निकृष्ट, क. सामान्य, ड. जेमतेम. म्हणजे कर्मचाऱ्याचे मनोधैर्य हे कोणत्या दर्जाचे असेल तर संघटनेला किंवा कर्मचाऱ्यांना घातक असते. तर त्या ठिकाणी करेक्ट उत्तर असेल निकृष्ट दर्जाचं जर असेल तर. कर्मचाऱ्याचं मनोधैर्य निकृष्ट दर्जाचे असेल तर ते संघटनेला आणि कर्मचाऱ्यांना काय असतं? घातक ठरतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. मनोधैर्य ही टिंबटिंब स्थिती आहे. मनोधैर्य ही टिंबटिंब स्थिती आहे. अ. शारीरिक, ब. सामाजिक, क. आर्थिक आणि ड. मानसिक. मनोधैर्य ही टिंबटिंब स्थिती आहे. कोणत्या प्रकारची स्थिती आहे ही? तर मनोधैर्य ही मानसिक स्थिती आहे. लक्षात घ्या. म्हणून करेक्ट पर्याय कुठला असेल तर मानसिक. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. टिंबटिंब हा कर्मचाऱ्यांचा गुणविशेष असल्यामुळे ते कर्मचाऱ्यांच्या विचारातून, प्रक्रियेतून व वर्तनातून अभिव्यक्त होत असते. काय अभिव्यक्त होतं ह्या सर्व गोष्टीतून? तर अ. मनोधैर्य, ब. सुरक्षा योजना, क. असुरक्षितता आणि ड. आनंद. म्हणजे टिंबटिंब हा कर्मचाऱ्यांचा गुणविशेष. कोणता गुणविशेष असतो तर मनोधैर्य. बाकीचे 3 पर्याय आहेत त्यामध्ये ते बसत नाही उत्तर. लक्षात घ्या. या प्रश्नाशी ते संबंधित असतीलच असं नाही, परंतु नाहीतच आहे संबंध. करेक्ट उत्तर जे आहे ते मनोधैर्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. पूर्वनिर्धारित वेळेनुसार व कार्यक्रमानुसार टिंबटिंब प्रकारची मुलाखत घेतली पाहिजे. आता कोणत्या प्रकारची मुलाखत घेतली पाहिजे? 4 पर्याय दिलेले आहेत. अ. कर्मविषयक, ब. औपचारिक, क. अनौपचारिक, ड. नोकरदारांची. म्हणजे पूर्वनिर्धारित वेळेनुसार व कार्यक्रमानुसार टिंबटिंब प्रकारची मुलाखत घेतली पाहिजे. कोणत्या प्रकारची मुलाखत घेतली पाहिजे तर नोकरदारांची. हे करेक्ट उत्तर आहे. पहा. लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढचा पर्याय आपण समजून घ्यायचा आहे. कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उच्च व टिंबटिंब अशा 2 प्रकारचे असते. आता कोणत्या प्रकारचे मनोधैर्य असते? उच्च आणि दुसरा प्रकार असेल. लक्षात घ्या तुम्ही. पर्याय दिलेला आहे अ. उच्चतम, ब. पर्याय दिलेला आहे मध्यम, क. दिलेला आहे निम्न आणि ड. दिलेला आहे सरासरी. म्हणजे कर्मचाऱ्याचे मनोधैर्य उच्च व निम्न अशा 2 प्रकारचे असते. म्हणून क. पर्याय हा बरोबर आहे. लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. संघवृत्ती हे टिंबटिंब मुख्य लक्षण आहे. संघवृत्ती हे टिंबटिंब मुख्य लक्षण आहे. त्यामध्ये पर्याय अ. न्यूनतम मनोधैर्याचे, ब. साधारण मनोधैर्याचे, क. निम्न मनोधैर्याचे आणि ड. उच्च मनोधैर्याचे. म्हणजे संघवृत्ती हे उच्च मनोधैर्याचे मुख्य लक्षण आहे. म्हणजे उच्च मनोधैर्य जर असेल तरच त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्यामध्ये अशा पद्धतीची संघवृत्ती ही निर्माण होऊ शकते, किंबहुना वाढली जाऊ शकते आणि जोपासली जाऊ शकते. आणि त्यामुळं हे मुख्य लक्षण असतं. लक्षात घ्या. कोणतं? उच्च मनोधैर्याचं ते मुख्य लक्षण असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. टिंबटिंब म्हणजे उच्च मनोधैर्याविरुद्धची अवस्था. आता उच्च मनोधैर्याच्या विरुद्धची अवस्था कोणती असू शकते? टिंबटिंब म्हणजे उच्च मनोधैर्य विरुद्धची अवस्था. पर्याय दिलेला आहे निम्न मनोधैर्य, दुसरा पर्याय दिलेला आहे उच्चतम मनोधैर्य, तिसरा पर्याय दिलेला आहे साधारण मनोधैर्य आणि चौथा पर्याय ड. सरासरी मनोधैर्य. मग आता याच्यामध्ये कोणती उच्च मनोधैर्य विरुद्धची अवस्था असते तर निम्न मनोधैर्य
ही उच्च मनोधैर्याची अवस्था असते, विरुद्धची अवस्था असते, त्याच्या विरुद्धची ती अवस्था असते, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर मानव संसाधन व्यवस्थापनास टिंबटिंब शतकात अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. मानव संसाधन व्यवस्थापनास टिंबटिंब शतकात अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे. आता कोणत्या शतकामध्ये मानव संसाधन व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झालेले आहे? तर कोणत्या शतकामध्ये? 21व्या, 20व्या, 19व्या, 18व्या. तुमच्या लक्षात आलेलं असेल की मानव संसाधन व्यवस्थापन हे कोणत्या शतकामध्ये प्रचलित झालेलं आहे? 18व्या मुळीच नाही, 19 नाही, 20 नाही, म्हणजे 21व्या शतकामध्ये या मानव संसाधन व्यवस्थापनाला काय झालेलं आहे? महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून अचूक पर्याय कोणता असेल? तर अ. त्यानंतर टिंबटिंब म्हणजे मालकाची प्रतिमा. मालकाची प्रतिमा म्हणजे नेमकं काय असतं? 4 पर्याय दिलेले आहेत. एम्प्लॉयर्स ब्रँड, ब सोशियल ब्रँड, क एम्प्लॉईज ब्रँड आणि ड व्यक्तिगत ब्रँड. मग आता याच्यामधलं करेक्ट उत्तर कोणतं आहे? टिंबटिंब म्हणजे मालकाची प्रतिमा. आता मालकाची प्रतिमा म्हणजे नेमकं काय समजलं जातं? आता एम्प्लॉयर्स ब्रँड हे करेक्ट उत्तर आहे. पहिलाच पर्याय आहे एम्प्लॉयर्स ब्रँड आणि ते काय असते? मालकाची प्रतिमा म्हणून समजली जाते. त्यानंतर जागतिकीकरणामुळे व्यवसाय क्षेत्रातील टिंबटिंब अतिशय तीव्र बनलेली आहे. आता जागतिकीकरणामुळे व्यवसाय क्षेत्रामध्ये काय तीव्र बनलेले आहे? स्पर्धा, खात्री, हमी आणि मनोकामना. आता इथं लक्षात घेतलं पाहिजे की जागतिकीकरणामुळे व्यवसाय क्षेत्रामध्ये डेफिनेटली स्पर्धा ही अतिशय तीव्र बनलेली आहे. म्हणून पर्याय अ हा बरोबर आहे. स्पर्धा म्हणजे स्पर्धा तीव्र बनलेली आहे, लक्षात घ्यायचं. त्यानंतर मानव संसाधनाचा महत्तम वापर करणे ही टिंबटिंब मुख्य जबाबदारी आहे. ही कोणाची मुख्य जबाबदारी आहे? मानव संसाधन व्यवस्थापनाची, मुख्य व्यवस्थापनाची, उच्च व्यवस्थापनाची, मध्यम व्यवस्थापनाची. म्हणजे मानव संसाधनाचा महत्तम वापर करणे ही मानव संसाधन व्यवस्थापनाची मुख्य जबाबदारी आहे. म्हणून पर्याय अ हा या ठिकाणी बरोबर आहे. पहा. त्यानंतर पुढे आपण पाहायचे टिंबटिंबचे संग्रहण व हस्तांतरण करणे शक्य नसते. कशाचं संग्रहण किंवा हस्तांतरण करणं शक्य नाही? पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. अ श्रमशक्ती, ब संपत्ती, क नफा आणि ड मालमत्ता. आता आपण लक्षात घेऊ, मालमत्तेचं संग्रहणही करता येतं आणि हस्तांतरणही करता येतं. नफासुद्धा संग्रहित करता येतो आणि हस्तांतरित करता येतो. संपत्तीसुद्धा त्या ठिकाणी साठवता येते आणि हस्तांतरित करता येते. आणि श्रमशक्ती हा भाग मात्र अतिशय महत्त्वाचा आहे. याचं साठवणूक करता येत नाही आणि हस्तांतरित करता येत नाही. म्हणून पर्याय अ हा अगदी बरोबर आहे, अचूक आहे. श्रमशक्तीचे संग्रहण व हस्तांतरण करणे शक्य नसते. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे. टिंबटिंबच्या युगात आउटसोर्सिंग हे जागतिक तत्त्व बनले आहे. टिंबटिंबच्या युगात आउटसोर्सिंग हे जागतिक तत्त्व बनले आहे. त्यामध्ये अ सध्याच्या, ब यंत्रसामग्रीच्या, क जागतिकीकरणाच्या आणि ड खाजगीकरणाच्या. कोणत्या युगामध्ये आउटसोर्सिंग हे जागतिक तत्त्व बनलेलं आहे? आता आपण सध्याचे असं नाही म्हणू शकणार. अचूक उत्तर असलं पाहिजे जागतिकीकरणाच्या. आणि त्यामुळं जागतिकीकरणाच्या युगात आउटसोर्सिंग हे जागतिक तत्त्व बनलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. टिंबटिंबमुळे उत्पादनाच्या गुणवत्तेला व विक्री किमतीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आता कशामुळं उत्पादनाच्या गुणवत्तेला आणि विक्री किमतीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे? तर तिथं पर्याय दिलेले आहेत 4 आहे. अ जागतिक स्पर्धेमुळं, ब खाजगीकरणामुळं, क खुल्या वातावरणामुळं, ड उदारीकरणामुळं. आता इथं लक्षात येईल तुमच्या की जागतिक स्पर्धेमुळे उत्पादनाच्या गुणवत्तेला व विक्री किमतीला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे, लक्षात घ्या. म्हणून जागतिक स्पर्धा हे उत्तर म्हणजे पर्याय अ हा अगदी अचूक पर्याय आहे, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. टिंबटिंब कार्ये ही तयार करा किंवा खरेदी करा या तत्वावर आधारित असतात. मेक ऑर बाय असं आपण म्हणतो. टिंबटिंब कार्ये ही तयार करा किंवा खरेदी करा या तत्वावर आधारित असतात. आता कोणती कार्ये असू शकतात? इथं पर्याय 4 दिलेले आहेत. अ प्रोसेसिंग, ब बायपासिंग, क आउटसोर्सिंग आणि ड मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे याच्यातलं अचूक पर्याय कोणता असेल तर आउटसोर्सिंगची कार्ये. आउटसोर्सिंग म्हणजे इतरांच्याकडून आपण काम करून घेणं. जर इतरांच्यामधली क्षमता कमी दरामध्ये, अल्प दरामध्ये उपलब्ध होत असेल तर त्या क्षमतेचा वापर करून, त्या कार्यकुशलतेचा वापर करून आपण ते काम करून घेऊ शकतो. त्याला आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. आणि म्हणून आउटसोर्सिंगची कार्ये ही तयार करा किंवा खरेदी करा या तत्वावर आधारलेली असतात, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर
टिंबटिंब म्हणजे स्वतःच्या, इतरांच्या आणि समूहाच्या भावना ओळखण्याची, समजून घेण्याची, नियंत्रित करण्याची क्षमता होय. आता स्वतःच्या भावना ओळखणं, समूहाच्या भावना ओळखणं, त्या समजून घेणं आणि त्यांची नियंत्रण करण्याची क्षमता म्हणजे नेमकं काय असतं? तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. एक भावनिक बुद्धिमत्ता, ब शारीरिक बुद्धिमत्ता, क क्षमता आणि ड शारीरिक क्षमता. आता यामध्ये अचूक उत्तर कोणतं आहे? म्हणजे इतरांच्या गोष्टी, इतरांच्या किंवा समूहांच्या गोष्टी, भावना ओळखणं, त्या समजून घेणं आणि त्या नियंत्रण करणं हे कशामध्ये येतं? डेफिनेटली त्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये येतं. म्हणून अचूक पर्याय कोणता असेल तर भावनिक बुद्धिमत्ता. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो. टिंबटिंब हा स्वतःच्या भावना ओळखण्याचा आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचा मार्ग आहे. म्हणजे वरच्या प्रश्नाची साम्यच थोडंसं आहे, फक्त थोडंसं वाक्यरचना वेगळी असल्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. टिंबटिंब हा स्वतःच्या भावना ओळखण्याचा व त्यांचे व्यवस्थापन करण्याचा मार्ग आहे. त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. सांघिक भावना, ब भावनिक बुद्धिमत्ता, क सामाजिक भान आणि ड शारीरिक क्षमता. याच्यामध्ये नक्की कुठला पर्याय योग्य आहे? तर भावनिक बुद्धिमत्ता हा स्वतःच्या भावना ओळखण्याचा व त्यांचे व्यवस्थापन करण्याचा मार्ग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. टिंबटिंब म्हणजे भावना व आवेश. नीट लक्ष द्या. टिंबटिंब म्हणजे भावना व आवेश यांना नियंत्रित करण्याची क्षमता. म्हणजे स्वतःच्या भावना आणि जोश जो असतो किंवा आवेश असतो हा सुद्धा नियंत्रण करणं गरजेचं असतं. आणि अशा पद्धतीची नियंत्रण करण्याची क्षमता म्हणजे नेमकं काय असतं? तर स्वयंनियमन. त्याला आपण काय म्हणतो? स्वयंनियमन, सेल्फ रेग्युलेशन आपण म्हणतो. त्यानंतर दुसरा स्वयंजागरूकता, त्यानंतर स्वयं अध्ययन आणि स्वयंशिस्त. मग यामध्ये नक्की अचूक पर्याय कोणता आहे? तर स्वयंनियमन हा अचूक पर्याय आहे. म्हणून स्वयंनियमन म्हणजे भावना व आवेश यांना नियंत्रित करण्याची क्षमता होय. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. बौद्धिक व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत तसेच संघटनेच्या टिंबटिंबला गती प्राप्त होते. बौद्धिक व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत तसेच संघटनेच्या टिंबटिंबला गती प्राप्त होते. कशाला गती प्राप्त होते? बौद्धिक व्यवस्थेमुळं संघटनेच्या कोणत्या घटकाला गती प्राप्त होते? 4 पर्याय दिलेले आहेत. इतिहासाला, ब विकासाला, क कार्याला आणि ड वातावरणाला. मग आता इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की कशामुळं गती प्राप्त होते संघटनेच्या, तसेच संघटनेच्या टिंबटिंबला गती प्राप्त होते. कशाला गती प्राप्त होते? तर विकासाला गती प्राप्त होते. म्हणून करेक्ट आन्सर कुठला असेल? विकास. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. टिंबटिंब या विचारवंताने 2004 मध्ये बौद्धिक व्यवस्थापन या संज्ञेचा प्रथम उल्लेख टॅलेंट मॅनेजमेंट प्रोसेस या ग्रंथात केला. कोणत्या विचारवंतानं 2004 मध्ये बौद्धिक व्यवस्थापन या संज्ञेचा वापर प्रथम टॅलेंट मॅनेजमेंट प्रोसेस या ग्रंथात केला? 4 पर्याय दिलेले आहेत. डेव्हिड फॅटकिन्स, ब रिकार्डो, क जॉन्सन, ड पार्ले. त्यामध्ये अचूक उत्तर तुम्ही वाचलेलं असेल तर लक्षात येईल डेव्हिड फॅटकिन्स. कोणतं उत्तर बरोबर आहे? डेव्हिड फॅटकिन्स या विचारवंतानं 2004 मध्ये बौद्धिक व्यवस्थापन या संज्ञेचा प्रथम उल्लेख टॅलेंट मॅनेजमेंट प्रोसेस या ग्रंथामध्ये केला. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया. टिंबटिंब या पद्धतीने माहितीची देवाणघेवाण करण्याची सुविधा अत्यंत वेगाने, सुरक्षितरित्या, अचूकपणे विविध कागदपत्रांच्या साहाय्याने जगभर पोहोचविता येते. आता कोणत्या पद्धतीने ही माहिती सगळी अचूक जगभर पोहोचवता येते? त्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. इलेक्ट्रिकल, ब इलेक्शन, क इलेक्ट्रॉल आणि ड इलेक्ट्रॉनिक्स. त्यामध्ये करेक्ट उत्तर असेल इलेक्ट्रॉनिक्स. सध्याचं जग हे इलेक्ट्रॉनिक्स जग समजलं जातं. संपूर्ण माहितीची देवाणघेवाण ही या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करता येते आणि म्हणून हे इलेक्ट्रॉनिक्सचं युग समजलं जातं. आणि ह्या इलेक्ट्रॉनिक्सच्या पद्धतीनं अशा पद्धतीची माहितीची देवाणघेवाण ही अत्यंत वेगानं, त्याचबरोबर अतिशय सुरक्षितरित्या, त्याचबरोबर अचूक पद्धतीनं, अचूकपणे विविध कागदपत्रांच्या साहाय्याने संपूर्ण जगभर पोहोचवते येते. लक्षात घ्या. फ्रॅक्शन ऑफ सेकंड ऑल्सो सच टाईप ऑफ इन्फॉर्मेशन कॅन बी रीच्ड आउट ऑफ होल वर्ल्ड. ओके. आणि म्हणून अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे हे वेगवेगळे पर्याय हे दिलेले असतात त्या प्रश्नांच्या
अनेक पर्यायामधून अचूक पर्यायाची निवड करण्यासाठी आपली क्षमता विकसित होणं गरजेचं असतं, त्यासाठी सखोल अभ्यास होणं गरजेचं असतं, त्यासाठी आपली मानसिकता खंबीर असणं गरजेचं असतं आणि त्यासाठीच हा प्रयत्न बाळांनो मी आपल्यासाठी केलेला आहे. यामध्ये जर काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन मी या ठिकाणी आपल्या ईमेल आय डीच्या साहाय्यानं करू शकेन. तो ईमेल आय डी मी या लास्ट पेजवर दिलेला आहे. If any doubt will be there, definitely you can contact with me. Definitely I will try to solve it. Okay. Thank you very much.